आज आपण 231व भारतीय संविधानाचं पारायण पुष्प गुंफत आहोत दिनांक 27 मार्च 2022 रोजी. त्यामध्ये आपण शेवटचा भारतीय संविधानाचा जो भाग आहे, भाग क्रमांक 22, त्यामधले 3 अनुच्छेद, प्रामुख्याने एका दुरुस्तीसह 4 अनुच्छेद आपण या ठिकाणी विवेचनाला आज घेत आहोत. या भागाचं नाव आहे संक्षिप्त नाव प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने. म्हणजे आम्ही संक्षिप्त नावं जी ठेवलेली आहे त्याचा आपण उच्चारण केलं पाहिजे. त्याशिवाय प्रारंभ करताना काही अनुच्छेद जे अपरिहार्यपणे तात्काळ लागू करणं आवश्यक आहे, कारण देश खऱ्या अर्थाने अस्तित्वात आला त्या दिवशी हे लागू होईल. म्हणजे कुठल्या दिवशी लागू झाले? 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे तात्काळ लागू झालेलं आहे. त्यानंतरची जी अंमलबजावणी आहे ती सगळ्या अनुच्छेदांसह 26 जानेवारी 1950 पासून अंमलात येईल, असा जो एक संदर्भ याच्यात दिला आहे हिंदी भाषेबद्दल. आणि शेवटी 2 जे प्रमुख कायदे ज्याच्यावर आपली आधीची म्हणजे ब्रिटिशकालीन शासन प्रशासन यंत्रणा अवलंबून होती, ते कायद्यांचं निरसन केलेलं आहे, प्रिव्ही काउन्सिलला ठेवलं आहे. त्याबद्दलचा एकंदर उहापोह आपण याच्यात बघणार आहोत. अनुच्छेद 393 संक्षिप्त नाव. या संविधानास भारताचे संविधान असे म्हणावे. या संविधानास केवळ संविधान किंवा हिंदुस्थानचे संविधान किंवा इतर कुठल्या याचं संविधान न म्हणता भारताचे संविधान असे म्हणावे. हा एक मान किंवा ही एक पदवी या संविधानाला प्रदान करण्यात आलेली आहे की संविधान कोणाचं आहे? संविधान भारताचं आहे. जेव्हा भारताचं संविधान म्हणून आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, संघ या सगळ्यांचा उल्लेख होतो. कुठलंही काही एक शिल्लक राहत नाही. म्हणून भारताचा धर्मग्रंथ म्हणून जे वाखाणणी या संविधानाची आपण केलेली आहे त्यास भारताचे संविधान म्हणूनच म्हणावे. किंबहुना केवळ संविधान किंवा घटना किंवा देशाची घटना असं संबोधलं असताना ते संबोधन अपूर्ण आहे, अर्धवट आहे असं मानलं जाईल. जसं आपण पूर्ण मान देत असताना शिवाजी महाराज न उच्चारता छत्रपती शिवाजी महाराज हे उच्चारतो. शिवाजी पार्क बोलतो तिथे छत्रपती शिवाजी पार्क हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं म्हटलं गेलं पाहिजे. सीएसटीचं जे रेल्वे स्टेशन आहे मुंबईचं त्याला पण छत्रपती पासून सुरुवात होते. म्हणून हा छत्रपती हे मानाचा शब्द आहे जो आजपर्यंत कुठल्याही इतर राजाला भारतातल्या प्राचीन काळी मिळू शकलेलं नाही. असं ते छत्रपात्य जे आहे ते या ठिकाणी अनुसरून आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की भारताचे संविधान असा पूर्ण उल्लेख आपण करावा. हा संविधानाचा, कायद्याचा आणि आपल्या एकंदर सगळ्या घटनात्मक बाबीचा परिपाक आहे की भारताचे संविधान म्हणून याला संबोधलं जावं. पुढील अनुच्छेद 394 असं म्हणतो की याचा प्रारंभ, हा प्रारंभ अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 394 सकट इतर अनुच्छेद दिलेले आहेत. त्यामध्ये 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 व 393 असा उल्लेख केलेला आहे. आता हे जे अनुच्छेद आहे हे तात्काळ लागू होण्यामागचं कारण बघा, कारण हे अनुच्छेद त्या दृष्टीनं संविधानिकरित्या वैधानिक दृष्टीनं सुद्धा महत्वाचे आहेत आणि ते आपण एक एक बघू. अनुच्छेद 5 संविधानाच्या प्रारंभाचे नागरिकत्व, म्हणजे हे नागरिकास लागू होईल. जो नागरिक असेल कशाचा? भारताचा, त्या भारताच्या नागरिकास, त्याच्यासाठी याची अंमलबजावणी अगदी हे लागल्या सुरुवातीला अनुच्छेद 5 ची अंमलबजावणी होईल. त्यानंतर 6 आहे पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या लोकांचे नागरिकत्व हे प्रमाण मानून त्या फाळणीच्या वेळची जी दुर्दम्य परिस्थिती, दंगली सदृश आणि एकंदर घातपाताची, एकंदर अनेक लोकांचे प्राण त्याच्यामध्ये गेलेली, ही जर आपण डोळ्यासमोर घेतली तर आपल्या हे लक्षात येईल की पाकिस्तानातून स्थलांतर होऊन जे भारतीय भारताच्या परिसीमेत आलेले आहे त्यांचाही या ठिकाणी समावेश केलेला आहे. अनुच्छेद 7 आहे स्थलांतरण करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क ज्या व्यक्ती अपरिहार्यपणे काही इतर कारणास्तव जबरदस्तीने भारताच्या परिसीमेतून पाकिस्तानामध्ये त्यांना जावं लागलं, अशा व्यक्तींचे हक्क
तेही या तारखेपासून प्रारंभाच्या सुरू होतील. अनुच्छेद 8 आहे, मूळचे भारतीय असलेल्या व भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकांचे हक्क, म्हणजे सगळ्या एकंदर भारतीय नागरिकत्वाचे जेवढे जेवढे लोक हकदार आहेत त्या सगळ्यांसाठी याचा प्रारंभ अगदी लागल्या दिवसापासून केला जाईल. 9 आहे अनुच्छेद, परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे, म्हणजे परकीय देशाचं नागरिकत्व ज्यांनी स्वीकारलं त्याला भारताचं नागरिक अगदी प्रारंभापासूनच संबोधल्या जाणार नाही. अनुच्छेद 60 पुढे असं म्हणते की राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे, म्हणजे राष्ट्रपतीचं पदग्रहण हे अगदी पहिल्या दिवसापासून लागू झालेलं आहे. आणि तेच घटनापीठाचे जे प्रमुख होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांचाच राष्ट्रपती म्हणून आपण पदान्यास केला, त्यांना त्या पदावर आरूढ केलं, म्हणून तोही अनुच्छेद तेवढाच महत्वाचा आहे. त्यानंतर 324 म्हणजे निवडणूक आयोग, अधीक्षण, निदेशन व नियंत्रण हे अगदी प्रारंभापासून लागू होईल. त्यानंतर 366 म्हणजे व्याख्या, ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, ज्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, ज्या इंटरप्रिटेशन साठी महत्वाच्या आहे, आणि म्हणून त्याला लागून 367 अर्थ लावणे, त्याचा अन्वयार्थ काढणे, या दोन्ही अनुच्छेदाची जी व्याप्ती आहे ती अगदी प्रारंभापासून विचारात घेण्यात येईल. त्यानंतर आहे 379 379 टू 391, याच्यामध्ये 7वी अमेंडमेंट जे 1956 साली झाली त्याच्यामध्ये काही गोष्टी निरसन केलेल्या आहे, काही गोष्टी कायमच्या काढून टाकलेल्या आहे. त्या काढलेल्या गोष्टींची अंमलबजावणी सुद्धा अगदी संविधानाच्या प्रारंभापासून केली जाईल. कारण अनेक असे छोटे मोठे कायदे होते जे आपण अभ्यासल्यानंतर 374 371 मध्ये आपण त्यांचा आढावा घेतलेला आहे की ते कायदे तिथपर्यंत लागू होते, पण 56 साली आपण घटना दुरुस्ती 7वी भारताच्या संविधानामध्ये केल्यानंतर त्यांचं निरसन झालं. ते निरसन अगदी संविधानाच्या प्रारंभापासून संबोधलं जाईल. त्यानंतर आहे 392 म्हणजे अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आहे. आपण हल्लीच बघितलेला अनुच्छेद आहे, त्याच्यामुळे राष्ट्रपती पदारूढ झाल्याबरोबर त्यांचे सगळे अधिकार हे अगदी प्रारंभापासून संविधानाच्या लागू होतील. आणि शेवटचा आहे 393, या संविधानास भारताचे संविधान असे म्हणावे, आणि 394 हेही त्याच तारखेपासून लागू होईल. असा हा 394 अनुच्छेदाचा शिरस्ता आहे, तो आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. 394 क हे अनुच्छेद 1987 1987 ला लागू केलं. त्या कलमाद्वारे हिंदीला एक प्राथमिकता देण्यात आली. आतापर्यंतचा कारभार जो इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी चालत होता तो हिंदीत परावर्तित करण्याच्या दृष्टीने ही 98वी घटना दुरुस्ती आहे. ही 98वी घटना दुरुस्ती 1987 साली रुजू झाली. ती घटना दुरुस्ती प्रमाण मानून आपण हिंदी भाषेचं प्राबल्य आपल्या भारताच्या संविधानिक यंत्रणेमध्ये वाढवलेलं आहे. ते आपण वाचून बघा. संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षरित केलेल्या केंद्रीय अधिनियमाच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठांमध्ये अंगीकृत केलेली भाषा, शैली व परिभाषा यांच्याशी अनुरूप करण्यासाठी आवश्यक असतील असे फेरबदल केलेला आणि अशा प्रसिद्धीपूर्वी या संविधानामध्ये केलेल्या सर्व सुधारणा त्यामध्ये समाविष्ट केलेला या संविधानाचा हिंदी भाषेतील अनुवाद आणि या संविधानाच्या इंग्रजी भाषेमध्ये केलेल्या प्रत्येक सुधारणेचा हिंदी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करेल. म्हणजे 1987 नंतर जे जे काही आधीचे घटना किंवा प्रघात, वैधानिक बाबी, संविधानिक बाबी इंग्रजीत आहे, त्या सर्वच्या सर्व हिंदी भाषेमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा अनुवाद हिंदी भाषेमध्ये कंपल्सरी केला जाईल. म्हणजे मागच्या सर्व गोष्टी, त्यानंतर 1987 नंतर ज्या काही गोष्टी पुढे येतील त्या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली, म्हणजे एका बाजूला हिंदीमध्ये त्याच बरोबरीने एका बाजूला इंग्रजीमध्ये असं त्यांचं निरूपण केलं जाईल. त्या पद्धतीने ते उपलब्ध असेल. समभाग 2
अनुच्छेद 394 असं म्हणतो की खंड 1 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संविधानाच्या आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेच्या अनुवादास त्याचा जो मूळ अर्थ असेल त्याप्रमाणे अन्वय अर्थ लावण्यात येईल आणि जर अशा अनुवादाच्या कोणत्याही भागाचा अन्वय अर्थ लावण्यामध्ये कोणतीही अडचण उद्भवली तर राष्ट्रपती त्याचे योग्य प्रकारे पुनरीक्षण करण्याची व्यवस्था करेल. आता अनुवादामध्ये एखाद्या वेळी इंटरप्रिटेशन मध्ये चूक होऊ शकते की अनुवाद एका शब्दाचा केला, हिंदी जर तो एक शब्द इंग्रजी भाषेतून परावर्तित होऊन आला असेल, अनुवादित होऊन आला असेल आणि इंग्रजीमध्ये त्याचा एका वेगळ्या प्रकारे अर्थ प्रतीत होत असेल आणि तोच शब्द जर हिंदीमध्ये पुनर्भाषित झाला, अनुवादित झाला, तर त्याचा अर्थ काही वेगळा लागतोय असा जर एखादा प्रवाद, असा जर एखादा विवाद निर्माण झाला तर त्या विवादावर राष्ट्रपती हे शेवटचा निर्णय देणारे अधिकारी असतील आणि राष्ट्रपतीने अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये किंवा संभ्रम जर एखाद्या इंटरप्रिटेशन बद्दल, अर्थ लावण्याबद्दल, अन्वय अर्थ काढण्याबद्दल जर निर्माण झाला असेल तर त्याचं निरसन करण्यासाठी राष्ट्रपती व्यवस्था करील. म्हणजे राष्ट्रपती एखादी भाषा समिती किंवा भाषा तज्ञाचं मत त्याच्यामध्ये घेऊन त्याचा काय अर्थ असला पाहिजे किंवा मग वेळ प्रसंगी तो शब्द योग्य नसेल हिंदी भाषेतला तर दुसरा पर्यायी शब्द त्या ठिकाणी लावायचा का, याचाही विचार राष्ट्रपतीच्या हुकमान्वये होऊ शकेल. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण एक भाषा दुसऱ्या भाषेत अनुवादित करतो तेव्हा मूळ भाषेतला काय अभिप्रेत होतं, एखाद्या पॅरेग्राफ मध्ये एखादा कन्व्हिनियन्स किंवा एखादा कन्सेंट नावाचा शब्द असेल तर कन्व्हिनियन्स काय आहे, कन्सेंट काय आहे, विल काय आहे, याचे अर्थ हिंदीमध्ये जेव्हा ते शब्द अनुवादित होतात तेव्हा त्या हिंदीच्या शब्दाच्या अर्थाला ते मूळ अर्थ धरून आला पाहिजे अशाच प्रकारचे हिंदी शब्द त्या ठिकाणी वापरले गेले पाहिजे. किंबहुना चुकून जर काही दुरार्थ निर्माण करणारा किंवा वेगळा अर्थ निर्माण करणारा शब्द हिंदीच्या अनुवादामध्ये आला असेल तर त्याचा निर्णय राष्ट्रपती करवी केला जाईल. समभाग 3 अनुच्छेद 394 असं म्हणतं, या अनुच्छेदामध्ये प्रसिद्ध केलेल्या या संविधानाचा आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेचा अनुवाद हा सर्व प्रयोजनाकरिता त्याचा हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ असल्याचे मानण्यात येईल. या संविधानामध्ये जे जे काही प्रसिद्ध केलं जाईल संविधानाच्या दृष्टीनं, संविधानामध्ये केलेल्या दुरुस्त्यांच्या दृष्टीनं किंवा कुठल्याही प्रकारचा जो संविधानाचा भाग आहे तो हिंदी भाषेत एकदा रुजवल्यानंतर तो या संविधानाचा अविभाज्य भाग समजला जाईल. त्या भाषेतील संविधान जणू आहे असं त्याला संबोधलं जाईल. असा अनुच्छेद 394 समभाग 3 आपल्याला स्पष्ट करतो. म्हणजे हिंदी भाषेला आपण आपली राष्ट्रभाषा, राष्ट्रीय भाषा नव्हे, अनेक लोकांचा याच्यामध्ये गडबड होते, राष्ट्रीय भाषा नव्हे, कारण भाषेबद्दल जेव्हा आपण विवेचन केलं तेव्हा प्रश्न काही लोकांनी विचारले होते की ही नॅशनल लँग्वेज नाही, राष्ट्राची भाषा, देशाची कुठेतरी एक भाषा असावी अशी ही भाषा आहे आणि देश चालवण्यासाठी त्या भाषेमध्ये ते चालेल. अभिजात भाषेचा दर्जा ज्या काही 5 भाषांना आज उपलब्ध आहे, ज्यासाठी मराठी प्रयत्न करत आहे, तो जर दर्जा मिळाला तर जसं इंग्रजी आणि हिंदी यांच्या या भाषांमध्ये संविधानाचं प्रारूप, संविधानाच्या दुरुस्त्यांचं प्रारूप किंवा कुठल्याही संविधानिक मसुद्याचं प्रारूप सायमल्टेनियसली निर्माण होतं, एका वेळी पॅरलल पद्धतीने निर्माण होतं. त्याचप्रमाणे अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेमध्ये सुद्धा ते केवळ अनुवादित असं होत नाही तर ते प्रारूप त्या भाषेमध्ये त्याच वेळी निर्माण केलं जातं. म्हणजे एका वेळी 5 आणि 2 7 भाषांमध्ये आत्ताच्या घडीला अशा प्रकारचे संविधानाचे भाषांतर किंवा संविधान त्या भाषेमध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला जाणवतं. ते या अनुच्छेद 3च्या याच्याप्रमाणे आपल्याला 394 प्रमाणे बघितलं पाहिजे आणि एकंदर हिंदी भाषेचा जो दर्जा आहे तो राष्ट्रीय पातळीवर, देश पातळीवर एक भाषा म्हणून संबोधण्यात या 394 अनुच्छेदानी, 394 क हे जे अनुच्छेद आहे त्या अनुच्छेदानी मदत केलेली आपल्याला दिसते. शेवटचं भाग 22 मधलं भारतीय संविधानाचं अनुच्छेद 395. हा मॅजिक फिगर, मॅजिक आकडा आपण सगळेजण वाट पाहत होतो. अनुच्छेद 1 सुरू केल्यापासून आज आपले पुष्प 231 सलग पुष्प झालेले आहेत आणि 231व्या पुष्पामध्ये हा सुदिन आज उजाडला, ज्याच्यामध्ये 395 ला अक्षरशः प्रत्यक्षपणे आपण स्पर्श करत आहोत.
मला मनोमन जो आनंद होतो आहे तो व्यक्त करून सगळ्यांशी शेअर व्हावा या दृष्टीने मी बोलतो. आणि 395 वाचतो की निरसने याद्वारे इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 त्याचबरोबर नंतरच्या अधिनियमात सुधारणा करणाऱ्या किंवा त्यास पूरक असलेल्या सर्व अधिनियमिती याद्वारे निरसित करण्यात येत आहेत. पण यात प्रिव्ही काउन्सिल अधिकारिता निरास अधिनियम 1949 याचा समावेश नाही. प्रिव्ही काउन्सिलचे जे डिसिजन्स आहे आपण आधी सुद्धा विवेचनात घेतलेला आहे, ते डिसिजन आपल्या निर्माण होणाऱ्या नवीन सुप्रीम कोर्टाच्या जे फेडरल न्यायालय आहे, फेडरल न्यायालयाचं रूप म्हणून सुप्रीम कोर्ट जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हा आपल्याला कायदेशीर बाबीमध्ये मागच्या काही गोष्टी कायद्याच्या न्यायिक प्रक्रियेमध्ये येणाऱ्या त्या न्यायिक प्रक्रियेसाठी विचारात घ्यावे लागतात. आणि म्हणून प्रिव्ही काउन्सिल अधिकारिता अधिनियम जो आहे 1949चा तो काही निरसित केलेला नाही आहे. आणि तो मुळातच निर्माण झाला 1949, म्हणजे त्याचं आधीचं जे प्रिव्ही काउन्सिलचं स्वरूप होतं ब्रिटिश ओरिएंटेड असलेलं, त्याचं आधीच नवीन रूपात आपण अंगीकारलं होतं 1949 रोजी. आणि म्हणून तो एक कायदा जो आपल्याला न्यायिक प्राधिकरणामध्ये किंवा न्यायिक प्रक्रियेमध्ये उपयोगी ठरणारा आहे तो ठेवलेला आहे. आणि 2 कायदे जे ब्रिटिश कालीन इंडियामध्ये किंवा पारतंत्र्य इंडियामध्ये किंवा स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतामध्ये वापरले जात होते, तसे इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आणि त्या आधीचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 हे दोन्ही कायदे या 395 अनुच्छेदानुसार रद्द करण्यात आलेले आहेत. अशा रीतीने आपण आज 395 अनुच्छेद आणि 22 भाग या संविधानाचे अभ्यासले आहेत. आता पुढे इथे शिल्लक राहतात ते अनुसूची, ज्याला आपण शेड्यूल म्हणूया, असे 12 शेड्यूल आहे. या 12च्या 12 शेड्यूलचा उल्लेख आपल्या अनुच्छेद विवेचनामध्ये आतापर्यंतच्या 230 पुष्पांमध्ये निश्चितपणे यथोचित ठिकाणी यथायोग्य रीतीने करण्यात आलेला आहे. तरीही आपण हे 12चे 12 शेड्यूल अनुसूची त्याचा परामर्श वेगळेपणाने घेणारच आहोत आणि त्या अनुषंगाने त्या अनुच्छेदांचा सुद्धा परामर्श आपल्याला त्यात घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय 2 परिशिष्ट आहे ज्याला आपण अनेक्चर्स म्हणतो. हे अनेक्चर्स आपण अपेंडिक्स च्या स्वरूपात जे आहे ते अनेक्चर्स 2 आहेत, त्याचाही परामर्श आपण घेणार आहोत. म्हणजे 12 अधिक 2 असे 14 खंड परत आपल्याला या संविधानाचे शिल्लक आहेत, ते आपण पुढच्या संविधान पारायणामध्ये निश्चितपणे घेणार आहोत. त्याआधी काल काही विद्यार्थ्यांची आणि 2 मान्यवर त्याच्यामध्ये होते, त्यांच्या सूचना आलेल्या आहेत. त्या सूचना अशा आहेत की तुम्ही एकंदर पूर्ण संविधानाचा पारायण 395 अनुच्छेद हे घेतलेच आहे, परंतु आपल्याला जर 395 अनुच्छेद 1 पासून 395 अनुच्छेदापर्यंत हा ग्रंथ संबोधून त्याचा सारांश जर घ्यायचा असेल तर हा सारांश रूपाने आपण काही पुष्प सारांश पुष्प म्हणून गुंफली पाहिजे. आणि ती सारांश पुष्प गुंफताना आपण 12 अनुसूची आणि 2 परिशिष्ट हे घेतल्यानंतर त्याचा सारांश घ्यावा. आता ते घेतल्यानंतर सारांश घ्यायचा की आधीच सारांश घ्यायचा ते आपण ठरवू. पण सारांश घेत असताना एकाने जी संकल्पना बोलून दाखवली, प्रख्यात असं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी जी संकल्पना बोलून दाखवली ती अशी आहे. ते म्हणाले की माझं नाव तेवढं सांगू नका, पण घ्या. आता हे नाव सांगू नका काय प्रकारे ते मलाही कळत नाही, पण चला आपण आपल्याला माहिती देणाऱ्यांच्या शब्दांचा मान राखला पाहिजे. त्यांनी सांगितलं की या सारांशामध्ये तुम्ही जे काही गोष्टी कव्हर कराल त्या सूचना फार मौलिक होत्या, त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी म्हटलेलं आहे की या सारांशामध्ये तुम्ही काही गोष्टींचा साधारण 10 ते 12 गोष्टी त्यांनी सुचवल्या, त्याचा परामर्श घेतला पाहिजे. आणि तो आतापर्यंत तो तुम्ही घेतलेलाच आहे, परंतु तो परामर्श घेत असताना आपल्याला सारांश रूपाने पूर्ण संविधान मांडता येण्याची एक क्लुप्ती
सुद्धा त्यांनी सुचवली आणि ती योग्य आहे असं मला वाटतं. शिवाय त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं मला की याला तुम्ही धर्मग्रंथ म्हटलेला हा भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, भारताच्या नागरिकांचा धर्मग्रंथ आहे. आणि याला धर्मग्रंथ म्हणत असताना म्हणे एक प्रघात आहे की प्रत्येक धर्मग्रंथाला, मग ते रामायण असो, महाभारत असो, गीता असो, जे वेद, उपनिषद आणि संहिता असो, त्या सगळ्यांमध्ये त्या ग्रंथाचे उपसंहार लिहिण्याचा एक प्रघात आहे. उपसंहार, महाभारताचा उपसंहार माझ्या वाचनात फार पूर्वी आलेला आहे, म्हणून मला ते आठवलं सुद्धा की बरोबर आहे तुम्ही म्हणता ते की हा उपसंहार असला पाहिजे. उपसंहार हे काय आहे की त्या ग्रंथाचा निचोड, त्या ग्रंथाचा सारांश त्या उपसंहारामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये अमुक पात्र त्यावेळी तशी नसती वागली तर काय झालं असतं, किंवा कोणत्या पद्धतीने कसं वागलं म्हणून काय झालं, म्हणजे नेहरूंच्या बाबतीत जे आपण आज ऐकतो किंवा इंदिरा गांधींच्या बाबतीत जे आणीबाणीच्या वेळी आपण बघितलं त्याचाही परामर्श अशा प्रकारच्या उपसंहारामध्ये केला जातो. ही उपसंहार बिरुद जे आहे ते सर्व धर्मग्रंथांना लागू आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा सारांश आपण घेत असताना त्याच्यामध्ये खालील गोष्टी जर तुम्ही समाविष्ट करून घेतला तर हे अधिक रुचकर आणि अधिक चांगलं होईल, खऱ्या अर्थाने हा समारोप होईल. आणि म्हणून त्यांनी सुचवलेल्या गोष्टी अशा आहेत. ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं घटना समिती समोरचं शेवटचं जे भाषण आहे ते साधारण 5 ते 6 पेजचं भाषण आहे. अर्थात ते नेटवरती उपलब्ध आहे गुगलवर, परंतु त्या भाषणाचा तुम्ही अक्षरशः वाक्य शब्द जर घेतला तरी त्याच्यामध्ये 1 ते 2 पुष्प जाऊ शकतात. इतकं चांगलं उद्बोधक असं, प्रबोधक नव्हे उद्बोधक असं, आणि त्याच्यामध्ये संविधानाची नीतिमत्ता, मॉरॅलिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज मोर इम्पॉर्टंट इवन दॅन द कॉन्स्टिट्यूशन, हे जे वाक्य आहे त्याला धरून त्या भाषणाचा तुम्ही परामर्श घेतला तर संविधानाचा अधिक चांगल्या प्रकारे या पारायणाचा कळस चढल्यासारखं होईल. त्यानंतर त्यांनी सुचवलं घटना समितीबद्दल आपण जरा अजून सखोल माहिती दिली पाहिजे की घटना समितीची निर्मितीने घटना समितीमध्ये कोण कोण होते. नो डाऊट आपण घटना समितीबद्दल बोललेलो आहे अगदी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पारायणाच्या पुष्पामध्ये, पण कदाचित तो त्यांना अपुरा वाटत असेल, म्हणून घटना समितीचं अजून जास्त आकडेवारी सह निरूपण करावं असं त्यांनी सुचवलं. तिसरं आहे की भारतीय संविधानाची एकंदर निर्मिती होत असतानाचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये किती सूचना आल्या, किती सूचना स्वीकारल्या गेल्या, किती सूचना नाकारल्या गेल्या, आणि ही निर्मिती कशी झाली, आणि या निर्मितीवरती जेव्हा लोकांनी झोड उठवली की विनाकारण जनतेचा पैसा खर्च करून एवढे दिवस या लोकांनी लावले, खूप लांब दिवस लावले, तर त्याच्यामध्ये इतर देशाच्या घटना निर्माण झाल्या त्यावेळी सुद्धा काय परिस्थिती होती, त्यांच्याकडे किती 8 ते 9 कलम फक्त अमेरिकेच्या घटनेमध्ये आहे, पण आपल्या घटनेमध्ये 395 अनुच्छेद आपण टाकलेत. म्हणजे ही सर्व समावेशक, सर्व जात, पंथ, धर्म, संप्रदायाला घेऊन चालणारी घटना आहे. याचा परामर्श होईल. म्हणजे घटनेची निर्मिती, भारतीय संविधानाची निर्मिती हा एक भाग असावा. त्याशिवाय भारतीय संविधानाची जे ठळक वैशिष्ट्य आहे ज्याच्यामध्ये आपले मूलभूत हक्कांपासून तर नागरिकत्व आणि तुमचे कर्तव्य जी आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे त्याबद्दलचे. त्यानंतर त्यांनी सुचवलं की पहिली घटना दुरुस्ती ही या दृष्टीनं फार महत्वाची आहे की ज्याच्यामध्ये परिशिष्ट 9 ऍड करण्यात आलं आणि मूलभूत हक्कांचं जे अनुच्छेद 19 आहे त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलं. आणि हा चेंज होत असताना काय परिस्थिती होती त्या परिस्थितीचा सुद्धा आढावा आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे नेहरूंनी लोकशाही, संविधानिक लोकशाहीमध्ये ऑलरेडी डिक्टेटरशिपचं, एकाधिकारशाहीचं पाऊल ठेवलं होतं, अशी ही पहिली घटना दुरुस्ती आहे. म्हणून पहिली घटना दुरुस्ती आपण जरा सविस्तर या ठिकाणी चर्चेला घ्यावी. त्यानंतर आरक्षण व वस्तुस्थिती हे लक्षात घेण्यासारखं आहे. आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी पुढचा एक मुद्दा सुचवला की नेहरू, डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि आरक्षण अशा प्रकारे तुम्ही हा सांधा घ्या की आरक्षण हे नेमकेपणाने कसं निर्माण झालं, त्याच्या निर्मितीमध्ये खरा वावदुकीचा मुद्दा काय होता, नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये काय क्रॉसरोड निर्माण झाला होता, त्याच्यावर पुस्तकही लिहिलं गेलेलं आहे. तर या गोष्टीचा सुद्धा आढावा आपण त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय अतिशय महत्वाचं सुचवलं त्यांनी की 1927 साली औंधची राज्यघटना निर्माण झाली.
आणि औंध आपल्या साताऱ्याचं जी गादी होती, जे एक संस्थान होतं, छोट्याशा खेड्याचं मिळून छोटं संस्थान होतं, पण त्या संस्थानच्या राजांनी, पंत यांनी जी राज्यघटना निर्माण केली होती, ती राज्यघटना 1929 मध्ये आहे आणि ती आपल्या राज्यघटनेची खरी मार्गदर्शक आहे. त्या राज्यघटनेमध्ये सगळे मानव अधिकार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, स्त्रियांचे हक्क वगैरेचा मसुदा त्या 1929 साली निर्माण केलेल्या औंध संस्थानाच्या राज्यघटनेमध्ये आहे. जेव्हा औंधचं संस्थान भारतामध्ये विलीन झालं, तेव्हा पंत जेव्हा महात्मा गांधींना भेटले आणि त्यावेळेचा सगळा इतिहास आहे, त्याबद्दलही आपण बोललं पाहिजे. त्यानंतर जो नव्याने आता न्याय व्यवस्थेबद्दलचा प्रघात आहे, त्या न्याय व्यवस्थेबद्दल एक पुष्प आपण घ्या की आपली न्याय व्यवस्था ही अशी का आहे. त्यानंतर त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सुचवला की मॅग्ना चार्टा नावाचं जे डॉक्युमेंट आहे 1526 ला ब्रिटनच्या पार्लमेंटनी पारित केलं आणि त्यांचा असा दावा आहे की आमचं हे मॅग्ना कार्टा हे जगातलं पहिलं लोकशाहीचं डॉक्युमेंटेशन आहे. पण या गोष्टीवर सुद्धा घटनापीठासमोर फार मोठा वादविवाद झाला आणि मॅग्ना कार्टा वर्सेस वैदिक न्याय व्यवस्था, म्हणजे आमची भारताची पुरातन सांस्कृतिक न्याय व्यवस्था जी आहे, त्या न्याय व्यवस्थेचं प्रतिबिंबच मॅग्ना कार्टाने चोरलेलं आहे आणि त्यातूनच मॅग्ना कार्टा निर्माण झाला. आम्ही आद्य आहोत, लोकशाही प्रघाताचे खरे जनक भारतीय आहेत, हे या ठिकाणी मॅग्ना कार्टा आणि त्यांच्या याच्यातून निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं. शिवाय पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की भारतीय राज्यघटना आणि हिंदुत्व या एका टॉपिकवर आपल्याला बोललं पाहिजे. त्यावेळेचे वादविवाद आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजे. आणि शेवटचं सांगितलं की 2018 साली जो आर्थिक गुन्हेगार फरारी आर्थिक गुन्हेगाराविरुद्धचा कायदा निर्माण झाला, त्याच्यामध्ये प्रामुख्याने विजय मल्ल्या आणि नीरव मोदी, चोक्सी वगैरेचा समावेश आहे. यांच्याबद्दलचा जो प्रतिबंधात्मक कायदा निर्माण करण्यात आला 1918 ला, अतिशय तातडीने सगळ्यात संक्षिप्त असा कायदा पार्लमेंटनी फार घाईने निर्माण केलेला आहे. त्या कायद्याबद्दल सुद्धा आपण माहिती द्यावी संविधानाच्या पारायणामध्ये. अशा रीतीने सारांश घेताना या 12 गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं तत्वतः मान्य करण्यासारख्या आहेत आणि घटनेच्या पुढच्या संविधान पुष्पामध्ये आपण या सारांशादाखल या 12 गोष्टीचा समावेश करून त्याची सुरुवात डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं घटनापीठासमोरचं शेवटचं भाषण इथून करू. ही सुरुवात आपण उद्या ठरवून परिशिष्ट आणि अनुसूची यांचं विवेचन झाल्यानंतर बहुधा करूया, परंतु हे करणं भाग आहे आणि त्यानंतर आपलं संविधानाचं पारायण पूर्णत्वाला जाईल असं सांगतो. आणि आज या ठिकाणी वेळेच्या आधी थोडीशी तुमची रजा घेण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.